मी बी का हाव. मी नाव काढलं होतं यस्की अजूनही आहे ते. संगीता कैलास. वा. 21/1/2025. मागच्या जन्म. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आय नॉट कांचन. तर आज मी आले आहे माझ्या फॅमिलीसोबत फॅमिली टाईम स्पेंड करायला. आम्ही म्हणजे बोर होत होतो म्हणून आम्ही फिरायला आलो. एक मस्त असं मंदिर आहे बुलढाण्याजवळ, महानुभाव पंथाचं असं मंदिर आहे हे. आणि मी, माझी मम्मी, माझा भाऊ, पप्पा, फुल फॅमिली, मम्मीची मम्मी, आम्ही सर्व चाललो मस्त वेगवेगळ्या जाळीचा देव बघायला. अजून आम्ही बालाजी मंदिर बघणार आहे बुलढाण्याचं. आणि अशा भरपूर अजून एक गिरडा पण आहे इथे जवळपास बुलढाण्याला. बुलढाण्यात बघण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी आहेत. अजिंठा, वेरूळ, खूप साऱ्या गोष्टी आहेत. तर चला आपण बघूया. व्हिडिओ शूट माझा भाऊ करतोय आणि एवढं ऊन होतं ना, चक्क मला रुमाल घ्यावा लागला आहे डोक्यावर. आणि त्याचा व्हिडिओ बघा. आणि मी तिथे त्याला ओरडतात की ब्लॉग चालू आहे, ब्लॉग. मग इथे मम्मी पप्पा थांबले प्रसादासाठी आणि माझे आणि पप्पाचं डिबेट लागलं की मला हा प्रसाद नाही पाहिजे, मला तो पाहिजे. आणि पप्पाचं चालू आहे हे पाहिजे. एवढे गोड प्रसाद होता तो पेढ्यांचा. तो मग एवढं गोड कोण खातं यार, असे कसे विकतात हे लोक, काय कळतच नाही. मग ते चालू होतं माझ्या पप्पांचं, हे घ्यायचं ते घ्यायचं. आणि माझ्या पप्पाला शुगर आहे पण गोड खाणं काही जात नाही माझ्या पप्पांचं. आणि मस्त केळीचे चिप्स, कुरकुरे, चिवडा, मस्त तोंडाला पाणी सुटलं. भज्याचं काय चाललं तो भजे भजे. ती पैसे द्यायला गेली. आणि दुरूनच आपल्याला मंदिर दिसतंय, ते थांबत नाही. श्री क्षेत्र जाळीचा देव. आणि हे चक्रधर स्वामींचं मंदिर आहे. असं मानलं जातं की चक्रधर स्वामी काही काळ इथे त्यांचं वास्तव्य होतं, म्हणून त्यांचं सुद्धा इथे मंदिर आहे. आणि हे महानुभाव पंथाचे देव आहे. मंदिर अतिशय सुंदर, मूर्ती अतिशय सुंदर आहे. कृष्णाचंच एक रूप मानलं जातं हे. आणि एवढे मस्त खूप सारे लोक आहे की म्हणजे ते असे मानले जातात महान महानुभावांताचे देव. हे देवाच्या सेवेसाठी इथे भरपूर अशा आहेत. काही महिला आहेत, काही पुरुष आहेत. ते इथेच या मंदिरातच त्यांचं वास्तव्य आहे. आणि मस्त असं डोंगर दऱ्या. सकाळपासून जेवलो नव्हतं आम्ही, मस्त टिफिन घेतले आणि म्हटलं आपण तिथे जाऊन मस्त सावलीत जेवण करू, मस्त फॅमिली टाईम. हॉटेलमध्ये सर्वच जातात, मस्त फॅमिलीसोबत चटणी भाकर पोळी, वा मजाच मजा. एक पोळी शिल्लक खाते माणूस. मला भूक नव्हती पण सर्व बसले आणि खरंच यार एकदम साधी आलूची चटणी भाकर असं ठेचा आहे आणि एवढं पोट भरलं मस्त. आणि मग नंतर आम्ही बॅकसाईडला हे बघायला चाललो होतो. मंदिराच्या बॅकसाईडला पूर्ण असं डोंगर दऱ्या आहेत, मस्त अशा मोठ्या मोठ्या पायऱ्या आहेत. आणि यावेळेसचा माझा व्लॉग जो काढणार होता तो माझा भाऊ आहे. आणि हे आहे सुंदर असं मस्त परिसर मंदिराचा आणि सुंदर असं मंदिर. मस्त थोड्या वेळ तिथे थांबून आम्ही निघालो गिरडाला.
गिरडा हे मंदिर पावसाळ्यात बघण्यासाठी खूप छान आहे. मस्त हिरवेगार झाडे, दरी. पण आम्ही उन्हाळ्यात आलो होतो. ऊन होतं, पण मंदिर अतिशय सुंदर आहे. आणि गिरड्यामध्ये असं म्हणतात की पांडव जेव्हा वनवासात होते, तर अर्जुनाने इथे एक बाण मारून पाण्याचे स्रोत, गोड्या पाण्याचं स्रोत हे निर्माण केलं होतं. आणि त्यातून 5 झरे निघले होते. त्यातून म्हणून त्याला इथं 5 झरी पाण्याचा स्रोत, असं गोड पाण्याचं स्रोत असं म्हटलं जातं. इथे आहे ते अजून पण. गाईच्या गोमुखातून ते पाणी अजूनही आहेत आणि मस्त गावकरी तिथून पाणी दूरवरून पाणी घ्यायला येतात. आणि मंदिर बघा तुम्ही. मोबाईल अलाउड नव्हता इथे, पण थोडंफार करत होते मी. आणि इथे मला तर जिथे तिथे असे फक्त व्हिडिओज आणि फोटोज काढायला सांगा. बाय द वे, तुम्हाला माझा ड्रेस आणि माझा लुक कसा वाटला ते सांगा. छान दिसते, नेहमीप्रमाणे छान दिसते मी. सेल्फ ऑब्सेस आहे मी. आणि बॅकग्राऊंड म्युझिक बघितलं का, चिमण्यांचे आवाज एवढं भारी वाटतं ना. असं आपण जेव्हा निसर्गरम्य वातावरणात जातो तर शांतता, मस्त चिमण्यांचा आवाज, पाण्यांचा आवाज, झाडांचा, हवेचा, खूप शांत आणि खूप छान वाटतं. पाण्यासाठी धडपड आमची. आणि इथे अजून एक समाधी स्थळ आहे. स्वयंप्रकाश बाबा यांची समाधी आहे इथे. आणि खूप सुंदर असं मंदिर आहे. मंदिरात अत्यंत शांतता आहे. आपण इथे नामस्मरण करू शकतो, म्हणून थोडा वेळ आम्ही सुद्धा शांततेत बसलो होतो. आणि मंदिराला असं सुंदर असं देवांचं कोरीव काम केलेलं आहे. सुंदर असे नक्षीकाम केलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे तिथे देव आहेत, त्यांचं नक्षीकाम केलेलं आहे. कालभैरव, हरिहर पितामहा, हरिहर, विश्वकर्मा, असे वेगवेगळ्या प्रकारचे तिथे कोरीव काम आहेत. आणि तुम्ही परिसर बघा, किती झाडं झुडपं आणि मस्त सुंदर असं गार्डन आणि सुंदर असं मंदिर. किन्नार देव पण आहे. तिथे एक पिंपळाचं झाड होतं. मस्त पप्पा, मी आणि भैया 11 प्रदक्षिणा मारल्या आणि आम्ही प्रसाद घेऊन रिटर्न निघालो. हो धरू बस का जा. कॅमेरामॅन फोकस करू. कॅमेरामॅन बेस्ट होता माझा. आणि मम्मी आम्हाला या मंदिराच्या रिलेटेड गोष्टी सांगत होती, म्हणून आम्ही ऐकायला चाललो. हे 2 खोडे असा, हे झाडे आणि याच्यातून कोणती पण झाडी बाई असो, त्यातून कुठे उमरा झाड कुठे खाली, त्याच्यातून जर गेलं नाही ना, आणि त्याच्यातून झाडातून खाली गेले तर पाप आहे का? जर ती बाई गेली ना ती पापीच आहे. मग इथे झाडी असो त्यातून जाते कुठे वर्ष पाची झिरा ना, पाणी कुठून येतं माहित नाही याचा. हे पाची झिरा आहे ना, मग मस्त मंदिर बघितलं आणि आम्ही निघालो बालाजी मंदिरला, बुलढाण्याचं. बुलढाण्याजवळचं अतिशय सुंदर असं मंदिर, बालाजी मंदिर. दुरूनच बघा, असं छान मस्त हनुमानाची मूर्ती दिसते आपल्याला. गाडी पार्क केली. आपल्याला जाता क्षणी मस्त हनुमानाची 5-6 फूट उंच अशी मूर्ती दिसते. आणि बॅकग्राऊंड म्युझिक बघा तुम्ही, प्युअर धार्मिक असं वाईब होती.
बालाजी मंदिराचं मध्ये म्हणजे मूर्तीचं फोटोज वगैरे काढणं तिथे अलाउड नव्हते, म्हणून काढले नाही. आणि बाकीचे तिथे वेगवेगळ्या प्रकारचे सुद्धा मंदिर होते. गणपतीचं मंदिर, महालक्ष्मीचं मंदिर होतं आणि मस्त भिंतीवर असे कोरीव काम केलेलं होतं, मस्त चित्र रेखाटलेलं होतं. स्टोरीज होत्यात भरपूर अशा रिलेटेड, आपण ज्या पौराणिक कथा होते. थोडा वेळ तिथे थांबून मग आम्ही घरी परत निघालो, मस्त सनसेट एन्जॉय करून. आणि सनसेटमध्ये हे मंदिर खूपच सुंदर दिसत होतं. आणि मग आम्ही एन्जॉय करून घरी निघालो. आणि हा व्लॉग इथेच संपवते मी. तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. नक्की भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.